काकी तुम्ही फक्त मी सांगते तसे फोटो काढा, मग बघा. अहो तुमची सीट, अहो लीड नाही येणार, लीड न. आता डिसिजन बाकी तुमचा आहे, तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते. ठीक आहे. ओ उठा, तिकडे बसा. नुसते बघल तेव्हा चहा पित असतात. सुनबाई मदत कर मला दागिने काढायला. हा. काढू का? अहो काकी आता तुम्ही ठरवलंय ना, आता नका विचार करू. हे हे पण काढू का? आता ठरवलंय ना काकी, आता काढा. आता हे राहू दे. आणि मेकअप राहिला ना पुसायचा, घ्या. चल काढलात. मेकअप झालं, दागिने झाले, साडी तेवढी राहिली बघा काकी. मला काय वाटतं, तुम्ही एक साधी साडी नेसायला पाहिजे की नाही काका? आता काय पांढरी फटक साडी नेसून इको काय? लय बी पांढरी नको, नाहीतर लोकांना वाटायचं मी खपलो का काय. हो काका. जावा काकी, एखादी साधी साडी असेल ना ती नेसून या. आता बरी दिसते का ग? वा काकी, आता बघा बरं कसं माणसात आले म्हणे वाटतंय. शेवटी किती बी म्हणलं ना तरी राजकारणात नेत्याला किती माणुसकी आहे. अहो हे त्याच्या कपड्यानं जोखलं जातच की. चल काढ. बोला मामा. अगं सुनबाई, हे काय चाललंय काय तुझं? का हाव काय झालं? वहिनी, हे तुम्ही आम्हाला विचारता वय? आपलं काय ठरलं होतं? विरूला निवडणुकीसाठी उभं करायचं, त्याला त्यासाठी मानवायचं, आणि इथे तर तुम्ही डायरेक्ट काकीच्याच प्रचाराला लागलाय. हे म्हणजे असं झालं, नारळ एकाचा फोडायचा आणि प्रसाद मात्र दुसऱ्याच्या नावानं वाटायचा. नाही तर काय? मामा, मी नारळ विरूच्याच नावाचं फोडणार, प्रसाद त्याच्याच नावाचा वाटणार आणि गुलाल बी त्याच्याच नावाचा उधळणार. तुम्ही काय बी काळजी करू नका. काळजी करू नका कसं म्हणतेस? तू आमच्या डोळ्यात देखत काकी साहेबांची साथ देतेस तर? मला सांगा मामा, आपल्याला जसं दिसतं सगळं तसंच असतं का? आता तुम्हीच बघा ना, काकी जशा खऱ्या आहेत तशाच विरूला दिसतात का? नाही ना. का? कारण त्या तशा वागत नाही. आपण पण आता तसंच करायचं. हा, म्हणजे तुम्ही काकी संग काकी सारखंच खोटं खोटं वागताय. हा, आता जशाच तसं वागावं लागतं ना. आता कसं आहे, दरवेळेस शत्रूशी ना डायरेक्ट समोरून लढायचं नसतं. गनिमी कावा कधी कामाला येणार. तुम्ही फक्त विरू निवडणुकीला कसा उभा राहतो एवढं बघा, बाकीचं सगळं मी बघते. हा, ते एवढं सोपं आहे का वहिनी? तुम्ही मला महाराष्ट्र केसरी बरोबर कुस्ती खेळायला सांगा, मी लगेच खेळेन. तुम्ही गाळातला ट्रॅक्टर काढायला सांगा, मी लगेच काढन. एवढंच नाही, जगातलं कुठलं पण अवघड काम सांगा, चुटकीत करेन मी.
पण विरूला निवडणुकीसाठी उभं करणं मला एकट्याला नाही झेपणार. तिला अवघड काम आहे. ठीक आहे भाऊजी, राहिलं. तुम्ही फक्त प्रचार जोरात करा. बाकी वीरूला आमदारकीसाठी कसं उभा करायचं ते मी बघते. अगं पण सुनबाई, तू त्याचा फोटो काढा म्हणतेस, पण त्याचा फोटो कसं काढणार? तो तयार झाला पाहिजेत की. हा, आणि प्रचार करायचं म्हटल्यावर तो पण संघ पाहिजे की. होणार, सगळं काही होणार. तुम्ही फक्त मी जसं सांगते तसं करा. पिऊ जरा चहा देते का ग? पिऊ कालचा राग अजून गेला नाही वाटतं. छेप, मी थोडी रागवली. मला काय येईल ना राग? नाही नाही म्हणता म्हणता कसला राग आलाय बघ. हे तुझं नाक आहे ना, लाल मिरची लाल लाल झाले. पण खरंच माझं चुकलंय बघ. मी तुझ्यावर आहे ना असं सगळ्यांनी देखत ओरडायला नव्हतं पाहिजे. पण मी तरी काय करू? अगं मी तुला इतक्या वेळा सांगितलंय की मला राजकारणाच्या फंदात नाही पडायचं, तरी मी तू ऐकणं झालीस. मी आपलं जे समाजकारण करतोय ना त्यातच खुश आहे बघ. आणि तुला बी माहितीये, आईला आणि काकीला बी आवडणार नाही मी राजकारणात गेलेलो, म्हणून मग माझा आवाज चढला. पण पिऊ खरंच सॉरी. मला नको तुझं सॉरी. का? कारण तू माझ्यावर चिडला म्हणून मी तुझ्यावर रागवली नाहीये. दुसऱ्या कारणासाठी रागवली. अयो, आता दुसरं काय केलंय मी? कायच नाही. योच तर प्रॉब्लेम आहे ना. एवढे दिवस झाले आपल्या लग्नाला, तरी तुला नवरा म्हणून कायच हौस नाही बघ. हनीमूनला जाणार होतो, ते बी करून टाकलं कॅन्सल. आता इलेक्शन झाल्यावर जाऊ म्हणलंय ना. हा ठीक आहे, जाऊया. पण मग फोटो काढण्यासाठी बी हनीमूनला जायची वाट बघायची का वीरू? अरे किती दिवस झाले आपल्या लग्नाला, पण तरी जोडीनं साधा एक फोटो बी काढला नाही आपण. लग्नानंतर दोघांचा एकत्र फोटो काढायचं सुख बी नाही का माझ्या नशिबी? एवढंच ना? फोटोच काढायचाय ना? अगं मग काढू की. तू म्हणशील तेव्हा, म्हणशील तसे, म्हणशील तेवढे फोटो काढू. सांग कधी काढायचा? आता ठरलंय ना, मग आत्ताच काढूया. आत्ता? आत्ता कुठनं काढायचा फोटो? अरे काकींचे फोटो काढायला एक फोटोग्राफर आलाय, त्याच्याकडनं काढून घेऊ की. आणि असं बी आता तू इलेक्शन मध्ये बिझी झालास की तुला वेळ मिळेल नाही मिळणार सांगता येत नाही ना, म्हणून मग आत्ताच काढूया. ठीक आहे, काढूयात. हे बघ माझं आवरलंच आहे. तू तयार हो आणि ये बाय. हो आलेच मी. हा, आणि मस्त तयार हो. हॅलो भाऊजी, आपलं काम झालंय बघा. वीरू फोटो काढायला तयार झालाय. आता प्रचाराला कुठला फोटो वापरायचा ह्यो प्रश्नच पडणार नाही.
पियू, अगं कसा दिसतोय मी? माझीच नजर नको लागायला तू. वहिनी, नजर नका लावू, पण नजर ठेवा बरं का याच्यावर. हे नागे, अरे तू काय करतोय इकडे? लका आता तू फोटोशूट करतोय म्हटलं, तुला पोज नको का सांगायला. वहिनी, हा. चला काढा फोटो. ये. वीरू भाऊजी, हे असं करा करा की. असं आणि काय बरं केलं तर मम्मीनी. हा, हे असं पण करा. आणि ना, आणि असं असं असं. हा, मी जरा इकडून करते ताई. पियू, मला असं वाटतं की मीच आमदार केलं उभा आहे. हो, मग माझा आमदारच आहेस तू. आता माझं मतदान पुढची 7 जन्म तरी तुलाच ठरलं. म्हणजे वीरू, तुझं सीट आता कन्फर्म लागतंय तर. अरे यो गडी निवडणुकीच्या आधीच मोठ्या लीडनं निवडणूक जिंकलाय बरं का. कांचनताई सूर्यवंशींचा, कांचनताई सूर्यवंशींचा, कांचनताई सूर्यवंशींचा. वा 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 वा, तुमचा उत्साह बघून एकदम छान वाटलं मला. अहो काकी साहेब, इलेक्शनच्या तारखा डिक्लेअर होणार आहेत, ते कळल्यापासून फार झोपात उडेल बघा आमच्या. काकी, तुम्ही फक्त आवाज द्या. अहो प्रचाराचा असा धुराळा उडवतो का नाही, त्यावेळेस पण त्या अंकुशराव पाटलाची दांडी गुल झालीच म्हणून समजा. होय रे, यंदा बघाच त्या अंकुशराववरनं कसा खाना फिरवते मी. अहो काकी, पण त्या अंकुशराव पाटलांना काय करायच्या आधी आपल्याला हालचाल करावी लागेल. काहीतरी ठोस कार्यक्रम घ्यावा लागेल आपल्याला हातात, जेणेकरून जनतेचं लक्ष त्या अंकुशराव पाटलाकडे गेलंच नाही पाहिजे. कार्यक्रम तर करायचा आहे रे, ज्याच्यामुळं त्या अंकुशरावचा ह्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम होईल. पण कुठला कार्यक्रम घ्यायचा ह्याचा विचार करायला लागलोय आम्ही. अहो काकी साहेब, रक्तदान शिबिराचं आयोजन करूया का? काकी, आपण वयस्कर लोकांसाठी ना अष्टविनायक दर्शनाचं नियोजन करू शकतो. लय पुण्याचं काम आहे. नाहीतर काकी एखादी भव्य अशी स्पर्धा ठेवू. ठीक आहे मग, अरे लागा कामाला. पैसा किती बी जाऊ दे, पण मागं हटायचं नाही. हा, थांबा. माफ करा काकी, पण मला नाही वाटत असं शिबिर करून किंवा तीर्थयात्रा करून काही साध्य होईल. म्हणजे मला असं म्हणायचंय, आपण असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून तुमचं नाव लोकांच्या घरोघरी पोहोचेल, लोकांच्या मनावर तुम्ही राज्य कराल. मग तुझं काय म्हणणं आहे? मी लोकांच्या घरोघरी जाऊन पैसे वाटू? तुझा बाप करतोय तसं? आता तसं झालं असतं तर मग माझे डॅडी 3दा निवडणूक हारले नसते ना. मला फक्त एवढं म्हणायचं होतं की जर का आपल्याला ही निवडणूक जिंकायची असेल तर आपल्याला तरुणांना आकर्षित केलं पाहिजे. म्हणजे बघा ना, यंदा पिकांना पाणी मिळालं नाही, शिवाय अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांचं लई नुकसान झालंय. अहो, लोकांच्या घरी फक्त एकदाच चूल पेटते. आता अशात जर का आपण अन्नधान्याचं वाटप केलं तर याचा फायदाच होईल. अहो काकी, तुम्ही आमदार म्हणून निवडून येण्याआधीच लोक तुम्हाला आमदार मानतील. बरोबर आहे वहिनीचं. काकी साहेब, आम्हाला बी पटतंय. कांचन, सुनबाईनं लय भारी आयडिया दिली आहे, याचा तुला फायदाच होईल नक्की. ठीक आहे, बोला
कवापासून वाटप करायचं? काकी अहो तुम्ही नका जाऊ वाटप करायला. म्हणजे तुम्ही जर का डायरेक्ट जाऊन लोकांनी भेटायला लागला ना तर लोकांमध्ये तुमची किंमत राहणार नाही. आधी तुमची हवा होऊ द्या. सगळ्यांपर्यंत कांचनताई सूर्यवंशी हे नाव पोहोचू द्या. लोकांमध्ये तुम्हाला बघायला, तुम्हाला भेटायला आतुरता निर्माण होऊ द्या आणि मग तुम्ही लोकांमध्ये जावा. ते सगळं ठीक आहे, हे मला पटतंय बी. पण लोकांनी कळणार कसं की मी हे धान्याचं वाटप करते म्हणून? आपण एक काम करूया ना, आपण त्या पॅकिंगवर तुमचा एक फोटो लावूया आणि त्याच्या खाली लिहूया कांचनताई सूर्यवंशी ह्यांच्याकडून सप्रेम भेट. म्हणजे टेन्शनच नाही. हा काकी, मला पटतंय पियूचं. म्हणजे काय माहितीये का, ह्याने तुमची इमेज पण वाढेल आणि स्टेटस पण टिकल. ठीक आहे, चला मग. अरे वाट कसली बघताय, लागा कामाला. वेळ लय कमी आहे आपल्याकडं. कांचनताई सूर्यवंशींचा, कांचनताई सूर्यवंशींचा, कांचनताई सूर्यवंशींचा. पियू, आज मी लय खुश आहे बघ. लोकांना धान्य वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होता ना, ते बघून लय समाधान मिळाले. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलंय बघ. नाही रे विरू, माझ्या हात कायच नाही, सगळं तुझं आहे. हा पण तू पण तर माझीच आहेस. पियू, तू पाहिजे होतीस आज धान्य वाटप करताना. सुनबाई, काय काय काकी? ताट वाढून झाली का ग? हो झाली, आलेच. विरू, ए विरू. जी 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 काकी. अरे तू कवा आलास? अहो ते, आणि कार्यक्रम कसा झाला? अहो काकी, एकदम वाढी विषय झालाय बघा. लोकांना लय आदर वाटलाय आपल्या मदतीमुळं. त्या सगळ्यांनी ना तुमचा आभार मानले. ते म्हाताऱ्या माणसाने तर आशीर्वाद बी दिले. ते काकी, आज सगळीकडे फक्त तुमच्याच नावाची चर्चा होती. हा, हे सगळं पियू मुळे झालेलं आहे. पहिल्या बॉल मध्ये सिक्सर मारले की तिने. होय. बर ते धान्य वाटपाचं जाऊ दे. तू हिशोब नीट लिहून ठेवलायस ना? होय काकी, सगळा हिशोब मांडून ठेवलाय मी. काय कमी तर नाही पडलं? नाही, सगळं जिथले तिथं होतं बघा. काकी, लोकांना मदत बी पोचली आणि तुमचं नाव बी झाले. विर्या, ए विर्या, अरे टीव्ही लाव, टीव्ही लाव, टीव्ही लाव, टीव्ही लाव. पडदिशी आपली बातमी येते टीव्हीवर. लाव लाव. ए निशा, लाव लाव टीव्ही लाव. होय मम्मी, लावते. न्यूज चॅनल ना? बरं झालं टीव्हीवर बातमी आली. मला वाटलं होतं फक्त तालुक्यापर्यंत जाणार माझं नाव, पण इथे तर महाराष्ट्रात पोहोचलंय. पक्षश्रेष्ठीने बघितलं ना, पळत येतील तिकीट द्यायला मला. आता काहीच करायची गरज नाही. लोकशक्ती पक्षाचे माजी दिवंगत नेते दादासाहेब सूर्यवंशी यांचे सुपुत्र राजवीर सूर्यवंशी यांनी आज अवकाळी पावसाने ग्रासलेल्या शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप केलं. ही मदत स्वीकारताना अनेक शेतकरी बांधवांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलं. राजवीर सूर्यवंशी याच्यामध्ये दादासाहेब सूर्यवंशी यांचाच आभास होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. मम्मी, या तुमचं नाव कुठंच दिसेना झालंय की. अहो असं कसं, बातम्या देणाऱ्यांनी काकींचं नावच नाही घेतलं. आपण तर पाकिटांवर काकींचाच फोटो आणि काकींचंच नाव लिहिलं होतं. हा, मला जर विचारलं असेल त्यांनी तर मी पण काकींबद्दल बोललो असतो. काकी, काकी, काकी अहो, जेवून तर जा. काकी, अगं कांचन, मम्मी! कांचन, अगं ऐक. मम्मी! कांचन, काकी, कसा वाटला माझा 440 वोल्टचा झटका?
अजून असले लई झटके तुम्हाला सहन करायचे. त्यासाठी तयार राहा.